मित्र नमस्कार. मी डॉक्टर अविनाश देशपांडे वास्तुयश आणि अंकसंकेत या दोन चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. अंकसंकेत हा चॅनल आम्ही मराठीमध्ये चालू केलेला आहे, तर वास्तुयशमध्ये आपण हिंदी आणि इंग्लिशमध्ये वेगवेगळे व्हिडिओज बघत आलेले आहात. आज मी बऱ्याच दिवसांनी मी वास्तुयशच्या काही व्हिडिओजमध्ये बिझी असल्यामुळे गेले 2-3 महिने आपल्याला भेटू शकलो नाही, पण आज आपण भेटणार आहोत ते एका विशेष व्यक्तीसाठी. ती व्यक्ती म्हणजे आहे मकरंद अनासपुरे, ज्याचं नाव सर्वांना माहिती आहे. मकरंद अनासपुरे यांना एवढा सक्सेस का मिळाला याचं आपण आज विश्लेषण करणार आहोत. न्यूमरॉलॉजीच्या मार्गे अंकशास्त्राच्या वतीने आपल्याला आता असं बघायचं आहे की अशी काय कारणे आहेत की ज्यामुळे मकरंद अनासपुरे जे मराठवाड्यातून आले हे बहुतेक लोकांना माहिती आहे. मराठवाड्यासारख्या छोट्याशा गावातून येऊन त्यांनी आपला एक वेगळा ठसा आज मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये उमटवलेला आहे. त्यांना असं म्हटलं जातं की महेश मांजरेकर यांच्यामुळे ते आज एवढ्या वरती आलेले आहेत. आता महेश मांजरेकर यांच्यामुळे ते का वरती आले हा पहिला प्रश्न आपल्या मनात येतो. तर त्यासाठी आपल्याला त्यांची जन्मतारीख बघावी लागेल. तर मकरंद अनासपुरे यांची जन्मतारीख आहे 22 जून 1973. म्हणजे त्यांचा ड्रायव्हर हा 4 येतो. ड्रायव्हर म्हणजे जसं आपण जाणतो की दिवसाची ज्यांचा 22 तारखेचा जन्म असल्यामुळे 2 + 2 म्हणजे 4, म्हणजे त्यांचा ड्रायव्हर 4 किंवा राहू असा येतो. याचबरोबर महेश मांजरेकर यांनी त्यांना एवढी मदत का केली, तर आपल्याला माहिती आहे की राहू हा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणजे त्याचं फक्त शरीराचं मुंडकं दाखवलेलं जातं. जर आपण सिम्बॉलिक राहूचं रिप्रेझेंटेशन बघितलं तर डोळ्यासमोर आणलं तर राहू कधी कंप्लीट होईल तर त्याला केतू भेटेल. केतू म्हणजे कोण आहे तर 7 नंबर. म्हणजे ज्या व्यक्तीची जन्मतारखेची एकांकी संख्या 7 येते ती व्यक्ती या मकरंद अनासपुरेसाठी चांगली राहील. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की न्यूमरॉलॉजी प्रमाणे आपण जर बघितलं तर 16 ऑगस्टला महेश मांजरेकरांचा जन्म आहे. आता 16 ऑगस्ट म्हणजे 1 + 6 म्हणजे 7 होतो. आता 4 हा राहू म्हणजे मकरंद अनासपुरेंकडे 4 आहे, तर 7 त्यांना केतू हा महेश मांजरेकर यांच्यामुळे मिळतो. म्हणून 4 आणि 7 याच्यामुळे काय होतं, केतू हा फक्त खालची बॉडी म्हणजे धड दाखवलं जातं, तर राहू हा डोकं दाखवलं जातं. आणि जेव्हा राहू आणि केतू एकत्र मिळतात तेव्हा एक फुल बॉडी तयार होते, म्हणजे एक कंप्लीट व्यक्तिमत्व तयार होतं. त्यामुळे राहू प्रधान व्यक्तीला केतूसारखा पार्टनर मिळणं किंवा केतूसारख्या माणसाची मदत मिळणं म्हणजे सर्व काही मिळाल्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्या आपण जर विकिपीडियावरती जर बघितलं तर ते म्हणतात की मला महेश मांजरेकरांची मदत झाली. याचप्रमाणे मी आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू इच्छितो, ती म्हणजे सध्या आपण मागच्या महिन्यात सुवर्ण सचिन हा कार्यक्रम बघितला. सचिन पिळगावकर यांनी बऱ्याच व्यक्तींना बऱ्याच लोकांना या चित्रपटसृष्टीमध्ये खूपच मदत केली. सोनू निगम असो, म्हणजे ते भले महाराष्ट्रीयन असो की आउट ऑफ महाराष्ट्रीयन असो, आणि इतर काही दिग्गज कलाकारांना त्यांनी आज उभं केलं. पण आपल्याला असं दिसतं की सचिन पिळगावकर आणि मकरंद अनासपुरे यांचा मात्र कुठला एकत्र चित्रपट आलेला दिसत नाही, माझ्या मते तरी नाही. अर्थात मला या मराठी चित्रपटसृष्टीचं खूप ज्ञान आहे असं मी म्हणत नाही, पण माझ्या मते ते दोघांनी एकत्र काम केलेलं दिसत नाही. जशी सचिन पिळगावकरांनी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर काय हिट झाले ते मी वास्तुयशवरती आपण त्याचे व्हिडिओज बघू शकता. ते मी अपलोड केलेले आहेत. 5-6 व्हिडिओज सचिन पिळगावकरांच्याबद्दल मी अपलोड केलेले आहेत, ते आपण जरूर बघावे. आता आपण बघणार आहोत की सचिन पिळगावकर आणि मकरंद अनासपुरे हे एकत्र का दिसत नाहीत. याचं एक कारण असं असू शकतं की सचिन पिळगावकर यांची जन्मतारीख आहे 17 ऑगस्ट. म्हणजे 17 म्हणजे काय झालं, 1 आणि 7 म्हणजे 8 म्हणजे शनी झालं. शनी आणि राहू म्हणजे 4 हे जर कॉम्बिनेशन जर असं पटत नाही किंवा ते
होऊ शकत नाही. हे तात्पुरती मैत्रीसाठी ठीक आहे, पण अदरवाईज 4ला जसं 7 म्हणजे महेश मांजरेकरांची जशी मदत झाली केतूमुळे, केतू तशी शनीमुळे मदत होऊ शकत नाही. त्यामुळे कदाचित आपल्याला सचिन पिळगावकर हे इतर व्यक्तींना खूप मदत करताना दिसत असले तरी मकरंद अनासपुरेंच्या बाबतीमध्ये ते तसे दिसत नाहीत. एनिवे, आज आपण बघत आहोत की यांच्या आयुष्याच्या बद्दल की मकरंद अनासपुरे यांनी छोट्याशा गावामधून येऊन आज मुंबईत एक मोठं प्रस्थ त्यांचं आहे. बरेच चित्रपट त्यांनी गाजवलेले आहेत. ते ॲक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, डायरेक्टर आहेत, इव्हन त्यांनी कुठल्या तरी सिनेमाचे डायलॉग्स पण लिहिलेले आहेत. तर असे हे व्यक्तिमत्व आणि जे विनोदी कामासाठी ते फार प्रसिद्ध आहेत. हे का ते आपण आज बघणार आहोत. तर आपल्याला जी वरची लोशू ग्रीड दिसते त्यामध्ये आपण जो जन्मतारीख टाकल्यावर आपल्याला दिसते की 492 ही वरची लाईनमध्ये तिन्ही अंक आहेत. 492 हा इंटेलेक्च्युअल प्लेन आहे, किंवा ज्या व्यक्तीची बुद्धिमत्ता चांगली असते किंवा ॲनालिटिकल माइंड ज्याच्याकडे आहे, किंवा इंजिनिअरिंग करायचं असेल सायन्स ग्रॅज्युएशन, तर त्याला 492 लागतं. मला माहीत नाही त्यांनी सायन्समध्ये BSc किंवा काही ग्रॅज्युएशन केलं आहे का नाही, कारण ती माहिती मला उपलब्ध झाली नाही. पण 492 त्यांच्या इथे वरती दिसतं. त्यामुळे एनिवे ही व्यक्ती बुद्धिमान आहे, हुशार आहे हे नक्कीच. आणि 3 आणि 7 म्हणजे गुरु आणि केतूचा सपोर्ट असल्यामुळे या व्यक्तीचं शिक्षणही त्या मनाने सहज झालं असावं, जे काही शिक्षण त्यांनी केलं आहे ते. आणि ते सायन्सकडे असण्याची शक्यता जास्त आहे, किंवा 7 आणि 6मुळे मी असं म्हणेन की ते आर्ट्समध्ये असतील, पण नक्कीच ते कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलेले नसावेत असं अंकशास्त्र तरी सांगतो. एनिवे, तर आज आपण बघतो आहोत की त्यांनी बरेच चित्रपटांमध्ये काम कमावलं. तर माणसाला कधी यश मिळतं, त्यांचा ॲक्च्युली वास्तविकता बघितलं तर त्यांचा ड्रायव्हर 4 आणि कंडक्टर 3 म्हणजे गुरु आहे, आणि 4 हा राहू आणि गुरु असं कॉम्बिनेशन आहे. जे तसं म्हटलं तर ठीकठाक आहे, आणि म्हटलं तर 4-3 हा हे आकडे पॉलिटिक्ससाठी चांगले असल्यामुळे कदाचित कायद्याचं बोला आणि कायदा आणि पॉलिटिक्स आणि इतर गोष्टींच्या रिलेटेड पिक्चर्स किंवा मूवीज त्यांचे आलेले दिसतात. त्यांच्याकडे महत्त्वाचा जो अंक आहे तो त्यांचं मकरंद अनासपुरे याचं स्पेलिंग जर केलं तर ते 6वरती येतं, ज्याच्यामुळे त्यांना 6 हा शुक्राचा नंबर आहे, व्हिनस, ज्याच्यामुळे ते चित्रपटसृष्टीमध्ये किंवा कलाक्षेत्रात काम करताना आपल्याला दिसतात. कुठल्या व्यक्तीने कुठल्या क्षेत्रात कार्य करावं याबाबत आपण माझे आधीचे एपिसोड्स वास्तुयश किंवा अंकसंख्या या चॅनलवर बघावे, म्हणजे 10वी-12वी नंतर कोणी काय करावं. तर 7 आणि 6 हे आकडे दोन्ही त्यांच्याकडे असल्यामुळे ते आपल्याला प्रोड्युसर म्हणून दिसतात, ॲक्टर म्हणून दिसतात आणि डायरेक्टर म्हणून. कारण डायरेक्टर होण्यासाठी 7 हा आकडा महत्त्वाचा आहे. जसं करण जोहर किंवा या लोकांच्यामध्ये 7 दोनदा दिसतो, किंवा TV जे सिरियल ज्याने एकता कपूर जिने नाव गाजवलं तिच्या ह्याच्यात पण आपल्याला 7 प्रकर्षाने दिसतं, बिकॉज तो प्रोडक्शनसाठी फार महत्त्वाचा नंबर आहे. तर 6 नंबर हा शुक्राचा असल्यामुळे ते दोनदा 6 त्यांच्या इथे प्राप्त झालेला आहे, त्यामुळे ते चित्रपटात काम करताना दिसतात. आपल्याला माहिती नसेल बरेच लोकांना की सरकारनामा नावाचा त्यांचा ॲक्च्युली पहिला चित्रपट 1997 साली रिलीज झाला, ज्यात त्यांना फारसं म्हणावंसं यश काही मिळालं नाही. या 7 वर्षाच्या कालावधीनंतर सरकारनामाच्या रिलीज नंतर 2004ला ज्या वेळेला 7च्या आत घरात हा चित्रपट रिलीज झाला त्याला त्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त झालं. तर आज आपण बघणार आहोत की एखाद्या व्यक्तीला दैदिप्यमान यश कधी मिळतं. तर नेहमी लोक लक्षात ठेवा की त्या दैदिप्यमान यश मिळण्यासाठी पर्सनल एज आणि पर्सनल इयर नंबर हे दोन्ही नंबर्स किंवा हे दोन्ही अंक महत्त्वाचे आहेत. पर्सनल एज जर आपण बघितलं तर 2004ला त्यांचा जन्म 1973चा असल्यामुळे त्यांचं वय साधारण 31 वर्ष होतं, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला 3 आणि 1 याच्यातून 4 अंक प्राप्त होतो, जो त्यांचा ड्रायव्हरचा नंबर आहे. म्हणजे ड्रायव्हरचा नंबर पर्सनल एज आणि ड्रायव्हर नंबर व सेम, ज्याचा त्यांना फायदा झालेला दिसतो. तसंच पर्सनल इयर हे आपण कसं करतो तर जन्मवर्ष आपण जे आहे त्याला आपण प्रेझेंट इयरने म्हणजे जे आपल्याला वर्ष लक्षात घ्यायचे त्याला रिप्लेस करत असतो. तर आपण जर 22 + 6 + 2004 म्हणजे 6 होतं, म्हणून ते 6 जर 22 + 6 + 6 केलं तर ते 34 येतं, म्हणजे ज्याची टोटल 7 येते, जी केतूला रिप्रेझेंट करते.
आता जी व्यक्ती ड्रायव्हर 4 असल्यामुळे मी मगाशी म्हटलं जसं की महेश मांजरेकर हे 7 त्यांचा मिळाल्यामुळे, जसं राहू केतू एकत्र झाल्यामुळे एक संपूर्ण शरीर तयार झालं, म्हणजे डोकं आणि खालचं धड मिळाल्यामुळे, तसंच काहीसा अलभ्य लाभ झाल्यामुळे यावर्षी 2004ला झालेला चित्रपट जो त्यांचा रिलीज झाला त्याला त्यांना खूपच यश मिळालं आणि 7च्या आत घरात, त्यामुळे खूप चित्रपट हा गाजला. त्याच्यानंतर 2005ला आलेला चित्रपट, जेव्हा त्यांचं पर्सनल एज 5 होतं, जे ॲक्च्युली 4-5-6चा योग तयार करतं, आणि 4-5-6चा हा सुवर्णयोग जर तयार झाला तर अजून व्यक्तीला एक दैदिप्यमान यश मिळत असतं, कारण की असा हा दुर्मिळ योग काही लोकांच्याच पत्रिकेत आहे. याबाबतचेही व्हिडिओज आपण माझ्या यूट्यूबवरच्या वास्तुयश आणि अंकसंकेत यामध्ये बघू शकता. तर 4-5-6चा योग तयार झाल्यामुळे 2005मध्ये चित्रपट जो रिलीज झाला कायद्याचं ओला, यामध्ये पण त्यामुळे त्यांना आपल्याला यश मिळताना दिसलं. एकंदरीत मला असं सांगायचं आहे की कोणत्याही व्यक्तीला, माझ्या मते मकरंद अनासपुरे यांनी जर आपलं स्पेलिंग मकरंद अनासपुरेतलं एक ए कमी केला, म्हणजे मकरंद MAK हे करण्याऐवजी MAKRAND मकरंद अनासपुरे असं जर केलं तर ते 5 वरती येईल, आणि त्यामुळे 4-5-6चा एक दुर्मिळ योग त्यांच्या पत्रिकेत कायमचा तयार होऊ शकतो, ज्यामुळे त्यांना पुढे येणारी ही जी काही वर्ष आहेत, म्हणजे आता त्यांचं वय आता सध्या मला वाटतं 40 होत आहे, तर 40 ते 50 हा पिरियडसुद्धा त्यांना, आणि त्याचा पुढचा पिरियड त्यांना खूपच चांगला जाऊ शकतो, प्रोव्हायडेड रिअली ही चेंजेस इज नेम स्पेलिंग. कारण आत्ताचे जे त्यांचं नावाचं स्पेलिंग आहे ते त्यांना 6वर येऊन जाते, पण 6 त्यांच्याकडे ऑलरेडी आहे, त्यामुळे त्यांनी जर ते त्याऐवजी 5वर आणलं, म्हणजे मकरंद अनासपुरेमधला एक ए जरी कमी केला तरी त्यांना फार मोठा फायदा होईल असं मला वाटतं. तर प्रेक्षक हो, मला आपल्याला एकच विनंती आहे की माझे हे वेगळे कार्यक्रम आपण सतत बघत राहा, ज्यामुळे मी आपल्याला माझ्याकडे जे काही छोटं मोठं ज्ञान आहे ते आपल्याशी मी शेअर करू इच्छितो, ज्यामुळे आपल्यालाही वैयक्तिक लाईफमध्ये आपल्याला फायदा होईल. आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही समाधान करण्यासाठी आपण माझ्या टेलिफोन नंबरवरती, मोबाईल नंबरवरती मला संपर्क साधू शकता. धन्यवाद. थँक्यू.